विद्याचे जे काय गुणवंचित योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा सर्व शक्ती चालत 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 शक्ती चालत कामने कडे पैसो कामने कडे पैसो कामने कडे पैसो कामने कडे तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर तेने असो निर्भर असो निर्भर असो निर्भर योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा योग भाग्य घरा येते योग भाग्य घरा सर्व शक्ती चालते चालत सर्व शक्ती चालत शक्ती चालत सर्व शक्ती चालत गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमार विष्णुदास भाव विष्णुदास विष्णुदास
पावत नाही नाही नाश पावता नाही नाश पावत नाही नाश पावत नाही नाश नाही नाश पावत योग भाग्य योग भाग्य सर्वशक्ती चालन सर्वशक्ती चालन सर्वशक्ती
टाळी वाजवा भजन करा. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भाव बडे विष्णुदास. याचा इको बेस पूर्ण कमी करा, कडक राहू द्यात फक्त थोडासा. भाव बडे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. पित्याचे जे काय धन पुत्रा कोण वंचील, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. तो का म्हणे कडे बैसो, तो का म्हणे कडे बैसो, तेने असो निर्भर. योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. विठ्ठला विठ्ठला भाव बळे विष्णुदास नाही नाश पावत, योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय भावबळाने भगवत भक्ताला काय फलश्रुती प्राप्त होते त्या फलश्रुतीचा विचार सांगणारा अभंग आहे. विठ्ठला परमपावन परमात्म्याच्या दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन, वैष्णव गुणीजन, महाराज मंडळी तथा रणेर पाटील परिवार यांचे आप्त इष्ट सगळे सोयरे या सर्वांच्या सन्मान्य उपस्थितीमध्ये आज आपण जे चिंतन सेवा करतो आहोत त्या चिंतन सेवेचं निमित्त आपल्या गावातील नवे तर आपल्या परभणी जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांच्या यादीमध्ये ज्यांचं नाव आवर्जून आणि आदरानं घेतलं जातं, पण ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं असे वैकुंठवासी शिवाजीराव सोपानराव रणेर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
या ठिकाणी त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, त्यामध्ये त्यांचे दोन्ही भाऊ आदरणीय श्री दत्तराव रणेर पाटील, त्याचप्रमाणे आदरणीय श्री दिगंबरराव रणेर पाटील तथा त्यांची तिन्ही मुलं जे उत्तम शेती करतात असे आदरणीय श्री अंगदराव रणेर पाटील, रेल्वे खात्यामध्ये क्लास 2चे ऑफिसर म्हणून कार्यरत प्रशासकीय क्षेत्रात आहेत असे आदरणीय श्री सुधाकरराव रणेर पाटील तथा डॉक्टर मुंजाजी रणेर पाटील, या तिन्ही मुलांनी दोन्ही भावांनी अर्थातच त्यांच्या पश्चात असणारा सर्व रणेर पाटील परिवार यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यातही कीर्तनाची सेवा करण्याचं सौभाग्य माझ्या वाट्याला. आपल्याच गावाचे आदरणीय हरिभक्तीपरायण आमच्या परमार्थ पथावरील परमार्थ स्नेही आदरणीय श्री सुरेश महाराज रणेर तथा आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज यांच्या विशेष आग्रहातून या सेवेचा योग दासाला प्राप्त झालेला आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना सर्व देवरूप श्रोते मंडळी त्याचप्रमाणे गुणीजन मंडळी या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवाह चालू करतो. विठ्ठला प्रत्येक मुलाच्या 2 कर्तव्याचा विचार शास्त्रानं आम्हाला सांगितला. मुलानं मायबाप जिवंत तोपर्यंत सेवा केली, मायबापाच्या पश्चात स्मरण केलं पाहिजे. सेवा आणि स्मरण हे प्रत्येक मुलाचं परम कर्तव्य आहे. जिवंत तोपर्यंत सेवा करा. किती सेवा करा? विश्वमौली ज्ञानोबा सेवा करण्याच्या 2 पद्धती आहेत. सेवा करण्याच्या 2 पद्धती आहेत. पहिली पद्धत अशी आहे त्यांची प्रत्यक्ष सेवा. प्रत्यक्ष सेवा म्हणजे त्यांना जेवायला देणं, पाणी, त्यांची सेवा, ह्या ज्या गोष्टी आहेत शारीरिक सेवा आहेत. पण याही सेवेपेक्षा मोठी सेवा कोणती आहे? मोठी सेवा कोणती आहे? मोठी सेवा ही आहे त्यांनी सांगितलेल्या मार्गानं चालणं, त्यांची आज्ञा पाळणं. आज्ञा पाळणं. एखाद्या शिक्षक, खरा शिक्षक, बरं मग तो कोणत्याही क्षेत्रातला शिक्षक असो, तो वादनातला असो, तो गायनातला असो, शैक्षणिक क्षेत्रातला असो, जर तो शिक्षक खरं शिक्षक असेल त्याची प्रामाणिक भावना ही असते, गुरुजी, ही भावना असते की विद्यार्थ्यांनी उद्धव शिंदेला नाही मानलं तरी चालेल पण स्वरांची सेवा केली पाहिजे, आपलं नाव पुढे टिकवलं पाहिजे. नाही त्याने कृष्णा महाराज बोरकडेला ओळखलं तरी चालेल पण त्यांनी जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाची अंमलबजावणी करता आली पाहिजे. नाहीतर मायबापाला सेवा खूप आहे, काहीच कमी नाही, पण त्यांच्या मनासारखं काही होतच नाही, त्याला काय अर्थ आहे का? म्हणून देवी भागवतामध्ये मायबापाच्या सेवेकरता काय शब्द वापरलाय? जीवतो वाक्य करणात. सेवा कशी करा म्हणे मायबापाची? जीवतो वाक्य करणात. ते जिवंत आहेत तोपर्यंत त्यांच्या आज्ञेचं पालन करा. आज्ञेचं पालन करा. आणि ऐकलं का, जो सेवा करतो पण मायबापाची आज्ञा पाळत नाही तो पुढच्या जन्मात भैरव होतो. यादी देतो कोण कोण भैरव होतं. नाही संत कीर्ती श्रवणी आली. जे साधूची कीर्ती कधी ऐकत नाही ते पुढच्या जन्मात भैरव होतं. नाही साधू सेवा घडी येली. जो साधूची कधी सेवा करत नाही तो पुढच्या जन्मामध्ये भैरव होतो. हो, पितृवचनाशी पाठ दिधली. पापाचं ऐकलं नाही तो पुढच्या जन्मात भैरव होतो. तीर्थव्रते असोनी त्या गेली. आणि तीर्थव्रत असताना सुद्धा ज्यांनी केलं नाही ते. आणि अजून माता माऊली पाचा रिता शब्द नाही दिला मागोता. माता माऊली माझ्या चाळीसा शब्द नाही दिला मागोता. बैरा झालो नर देही येता. झालो नरदेय एका जनार्दनी स्मरेन बैरा झालो. बैरा झालो. बैरा झालो या जगी. बैरा झालो. बैरा झालो. बैरा झालो या जगी. बैरा झालो या जगी. बैरा ह्याच्यापेक्षा वर नाही आरडताय. तुला ऐकू येऊ नाही तर न येऊ. आता बैरा झालो.
या सगळ्या कारणातली 2 कारण. पितृवचनासी पाठ दिदली हे कारण पहा, आणि माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता. अर्थात जिवंत आहे तोपर्यंत सेवा करा आणि नंतर स्मरण करा. नंतर काय करा? स्मरण. माय बापाचं स्मरण राहिलं पाहिजे, स्मृतीत ठेवलं पाहिजे माय बापानं. नियम काय? नियम असा आहे की माणसावर कोणी किती उपकार करू, छोटा करो किंवा मोठा करू, ते उपकारच आहेत. एवढंच नाही, आपली संस्कृती चालता चालता जर झाडूला पाय लागला तर सरळ जायला परवानगी देत नाही, त्याच्या पाया पडायला लावते. एवढंच नाही, आपल्या संस्कृतीत महाराज संध्याकाळच्या वेळेला बापू कचरा सुद्धा बाहेर फेकत नाहीत, आणि तो आता कचरा झालाय, आणि तो कचरा आमच्यामुळे झालाय. येताना भाजीची जुडी होती, ती जुडी कचऱ्यात का कन्वर्ट झाली? ती आमच्या करता झाली. तिनं खाण्याकरता जे लागत होतं ते आम्हाला दिलं, आणि ती कचऱ्यात कशी कन्वर्ट झाली? ती आमच्या करता झाली. मग एक जुडी, हो, कचरा आमच्यामुळे झालं. अख्खा ऊस चिपाट झालं, आमच्या करता झाला. आणि उमद तारुण्य म्हातारपणाला आणलं, चिपाट झालं, कोणाकरता? आमच्या करता. मग कचऱ्याचे उपकार आमच्याकडे मानले जातात, तर माणसाचे नाहीत का? हो, मानले पाहिजे, वादच नाही. मग त्यांचं स्मरण करा. पण जीव इतका कृतज्ञ आहे, तो विसरतो. विसरणं जीवाचा काय आहे? स्वभाव आहे. आणि मग जीवाला संस्मरणाकरता काही निमित्त असावे. म्हणून आपल्याकडे मायबाप गेल्यानंतर अंत्यविधी, दशक्रिया, 13वा, गोड जेवण, मासिक श्राद्ध, वार्षिक श्राद्ध, त्यानंतरची जी सर्व श्राद्ध आहेत ती त्या मायबापाच्या स्मरणाचं एक आलंबन आहे की त्या निमित्तानं मायबापाचं काय घडलं पाहिजे? स्मरण घडलं पाहिजे. सेवा आणि स्मरण ही दोन्ही कर्तव्य मुलाची मायबापाविषयी आहेत. ऐका ना, मुलांनी मायबापावर का बरं त्यांचं स्मरण करायचं, का सेवा करायची? कारण त्यांचे उपकार आहेत आमच्यावर. काय उपकार आहेत? जगात उपकाराची यादी काढली तर श्रेष्ठ उपकारात, जे जगात सर्वात श्रेष्ठ उपकाराची यादी आहे, त्या यादीत 3च नाव आहेत. किती नाव आहेत? 3 नाव आहेत. त्याच्यात एक नाव आहे संतांचं, दुसरं नाव आहे देवाचं, आणि तिसरं नाव आहे मायबापाचं. चौथं नावच नाही त्या यादीमध्ये. म्हणून मायबापाचं नाव देव आणि संतांच्या यादीला ध्यानात ठेवा. कसं? उदाहरण देतो तुम्हाला. देवानं काय उपकार केले आमच्या करता? मायबाप, आधी मायबापापासून चालू करतो. माय बापे पिंड पाडियाला, हा देह आम्हाला कोणी दिला? मायबापानं दिलं. आमच्या आईनं जे अन्न खाल्लं त्याचं रजत झालं, आमच्या बापाने जे अन्न खाल्लं त्याचे शुक्राणू झाले, त्या समागमातून आमचा जन्म झाला. शरीर कोणी दिलं? आम्हाला मायबापानं दिलं. त्या शरीराची सामान्य किंमत नाही. महाराज, कधी कधी मी गणित लावतो, हे शरीर ज्या मायबापानं दिलं, काय किमतीचं दिलं? त्यात एकच अवयवाची किंमत सांगतो तुम्हाला, किडनी. विकायचं सोडा, म्हणजे आता विकल्यावर किती भेटतील हा विषय नंतरचा आहे, पण किडनी आमच्या जीवनातला किती महत्वाचा पार्ट ते आहे का? एक शब्द, एक मेडिकल क्षेत्रात, डायलिसिस. डायलिसिस म्हणजे काय? किडनी जे काम नैसर्गिकरित्या करू शकत नाही ते यंत्राद्वारे करणं, त्याला काय म्हणतात? डायलिसिस. म्हणजे किडनी काय करते? आपल्या शरीरातलं रक्त घेतले, त्याच्यातलं युरिन बाजूला काढते आणि प्युअर झालेलं रक्त शरीराला पोहोचवते. जेव्हा काही अडचणीने त्या किडन्या स्वतः कार्यक्षम राहत नाहीत तेव्हा तीच क्रिया यंत्राद्वारे केली जाते. शरीरातलं सगळं रक्त काढून त्या यंत्रामध्ये फिल्टर केलं जातं आणि फिल्टर केलेलं रक्त परत शरीरामध्ये भरलं जातं, त्याला डायलिसिस म्हणतात. तर अंदाजे सांगतो मी, कमीच आहे तशी रक्कम, एका डायलिसिसचा खर्च 1000 रुपये धरू डॉक्टर साहेब, 1000 रुपये. एका डायलिसिसचा खर्च 1000. ऐका ना, म्हणजे एकदा आपल्या रक्तातलं युरिन बाजूला काढायला खर्च किती पंढरी बुवा? 1000 रुपये खर्च आहे. आणि हे आपले 1000 रुपये कधी वाचतात? आपण लघवीला जाऊन आलो की समजायचं फुकट नाही, 1000 रुपये वाचून आलोय आपण. लघवीची प्रक्रिया आहे. तेव्हा आपण काय करतो? 1000 रुपये वाचवतो. म्हणजे एका दिवसाला आपण 2दाच लघवीला जातो असं धरू. म्हणजे दिवसात किती 1000 रुपये वाचतात आपले? 2000. दिवसाला 2000 तर 10 दिवसाला किती? पटपट सांगा. माझे 10वीला 2 विषय गेलेले आहेत. कोणते? तुमचे बी तेच गेलेत का काय?
हा, एका दिवसाला 2,000, तर 10 दिवसाला 20,000, एका महिन्याला 60,000, एका महिन्याला 60,000, तर वर्षाला 12×72 7,20,000, 10 वर्षाचे 70 लाख 70 8,40,000, 8,40,000 नाही बरोबर ना, नाही 70 लाख 71,40,000, म्हणजे 10 वर्षात आपली 71,40,000. आता मला वाटतं लय डोक्याला ताण देऊ नका, दिवसाचे 2,000 म्हणजे वर्षाचे 7,20,000 गुणिले आपले वर्ष गोळा करा, म्हणजे आपला एवढा पैसा केवळ एका किडनीने वाचवला. आणि ती किडनी आम्हाला कोणी दिली? आमच्या मायबापानं दिली. सामान्य उपकार आहेत का त्यांचे? देह दिला, बरं नुसता दिला नाही हो, तो पोचला पाळीला. ज्ञानोबा राय म्हणतात पोचला. आम्ही जेव्हा जन्माला आलो ना, तेव्हा आमच्या हातापायात अवसान नव्हतं, आमच्या डोक्याला छिद्र होतं, ज्याला टाळू म्हणतात. कारण आपलं वेदांत दर्शन म्हणजे शास्त्र सांगतं, जीवात्मा शरीरामध्ये टाळूतून प्रवेश करतो आणि त्याने प्रवेश केला की लगेच ते दार बंद होऊन जातं. ज्यानं साधना केली त्याच्याकरताच ते दार उघडतं, नाहीतर आपला जीव या 9 द्वारातून जातो. 9 द्वारे पुरे देही, 10वं द्वार महात्म्याकरता उघडतं. आपल्या संत जनाबाईने ते दार उघडलं होतं. 9 द्वार छेदोनी आणि 10म द्वारी गेली जणी, जनाबाईचं प्रमाण आहे. अर्थात ते 10वं द्वार आहे. पण आपला जीवाचा प्रवेश कुठून होतो? टाळूतून होतो. म्हणजे आम्ही जन्माला आलो तेव्हा इथं खड्डा होता, आम्ही जन्माला आलो तेव्हा हातापायात अवसान नव्हतं, आम्ही जन्माला आलो तेव्हा मान आमची स्थिर नव्हती, आम्ही जन्माला आलो तेव्हा आमचं डोकं चिखलासारखं होतं. आमच्या आईनं कपड्यानं बांधून डोक्याला आकार दिला, आमच्या आईनं तेलानं मालिश करून करून ही ताळू भरली, आमच्या आईनं मालिश करून करून ह्या हातामध्ये ताकद दिली, आमच्या बापानं बोटाला धरून चल एक एक पाऊल आम्हाला चालायला शिकवलं. अर्थात हा शरीर नुसतं दिलं नाही, त्याला पोसलं सुद्धा आमच्या मायबापानं. लय जास्त बोलत नाही, थोडक्यात बोलतो. एक विचार सांगतो पुढे जातो. तुमचं नाव काय भाऊ? प्रसाद भाऊ. तुमच्याशी 2 मिनिटं बोलतो मी. प्रसाद भाऊ, तुमचं आडनाव? रणेर. प्रसाद भाऊ, तुम्हाला गेल्या वर्षी अडचण आली होती का नाही? फक्त हो म्हणा, तुम्ही हो म्हणा की. तुम्ही मला फोन केला होता का नाही? हो म्हणा. मला तुम्ही 5 लाख मागितले का नाही? घाबरू नका तुम्ही, फक्त हो म्हणा. प्रसाद भाऊ, मी आहे तुम्हाला मागितले की नाही? हो. मी तुम्हाला दिले का नाही? हो म्हणा. हो दिले का नाही? दिले. पण तुमचा व्यवहार क्लिअर असल्यामुळे तुम्ही 2 महिन्यात माझे पैसे परत केले का नाही? आता लय पटकन हो म्हणले होते. मी प्रसाद भाऊंना 5 लाख रुपये दिले, त्यांनी माझे 5 लाख परत केले. उपकार फिटले का? उसनं फिटले. अजून उपकार फिटलेले नाहीत. आताशी काय फिटलंय? उसनं फिटलंय. उपकार कधी फिटतील? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा प्रसादरावनं मला काय केली पाहिजे, है की नाही? जेव्हा मी अडचणीत येते तेव्हा तुम्ही मला काय केली पाहिजे? मदत केली पाहिजे. सध्या मी खूप अडचणीत आहे. असं ऐका ना, लक्ष द्या. उसनं वेगळं आणि उपकार वेगळे. तुम्हाला नाही मला, त्यांच्या तुम्ही मग यांना नाही, मी दिलेले तुम्हाला. प्रसाद भाऊ, ध्यानात राहू द्या. उसनं वेगळं आणि उपकार वेगळे. माय बापाचे उपकार आम्ही काही केल्या फेडू शकत नाही, कारण त्यांनी जो देह दिला तो देह आम्ही देऊ शकत नाही त्यांना. ऐकलं का? आमच्या माय बापाने आमच्या करता गुडघे संपले त्यांचे, आता त्यांना चालता येत नाही. कष्ट केले, अति कष्ट केले, हाडांची झीज झाली, मणके गेले. हो, आम्ही त्यांना गुडघा बदलू शकतो पण नवीन गुडघा देऊ शकत नाही. त्यांचा एखादा अवयव खराब झाला आम्ही ट्रान्सफर करू शकतो पण प्युअर वस्तू देऊ शकत नाही. एक साधं बोलू का? आम्ही त्यांचं तारुण्य ज्यांनी आमच्या करता आमचं संगोपन करण्याकरता खर्च केलं ते तारुण्य त्यांना परत देऊ शकत नाही. हे सध्या ना एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तारुण्याची किंमत सांगतो महाराज. तारुण्याची किंमत सध्या IT क्षेत्र आहे ना, IT क्षेत्र फार पॅकेज आहेत महाराज त्यांचे. 40-40 लाखापर्यंत पॅकेज आहे IT क्षेत्रातले. हो, त्यामध्ये आपल्या भारतामध्ये चेन्नई, बँगलोर, पुणे हे IT हब म्हणून प्रसिद्ध आहेत. मी त्या IT क्षेत्रात फिरणारा माणूस आहे. कुठं? पुण्यामध्ये हिंजवडी वगैरे. आणि IT क्षेत्रातले खूप माणसं माझ्या ओळखीचे आहेत बाप, खूप पोरं ओळखीचे आहेत.
ते सांगतात महाराज 40 लाख रुपये पॅकेज आहे, 35 लाख रुपये पॅकेज आहे. पण महाराज पूर्ण एवढाच विचार करतायत, मला 40 लाखाचं पॅकेज आहे, पण ती कंपनी 40 लाख तुला देते, फुकट देत नाही, तुझं अख्खं तारुण्य खेचून घेते मग देते. त्या पोरांना वारीला का आला नाही, सुट्टी नाही. कीर्तनाला का आला नाही, म्हणजे महाराज माझी कंपनी ज्या देशातली आहे त्यांची सकाळ संध्याकाळी 8ला चालू होते, म्हणून मला काम त्यांच्या घड्याळीनुसार करावं लागतं, रात्र रात्र बसावं लागतं, मनकेपाठ एक करावी लागतात. आणि 80% सर 80% IT क्षेत्रातली पोरं व्यसनी आहेत. ती बुद्धी ताजी ठेवायला त्यांना अल्कोहोलचा काय करावा लागतो, आधार घ्यावा लागतो. म्हणून आम्हाला 40 लाख रुपये पॅकेज भेटतं, हे महत्वाचं नाही, आमचं तारुण्य चालले त्याची काय वाट आहे. आणि आपलं तरी काय बापू, वयात परिवारासोबत आनंद लुटायचा, त्या वयात आम्ही एसटी स्टँडवर आहेत. अहो घरच्या लग्नाला सुद्धा लवकर जाता येत नाही, किती जवळचं असलं तरी. हे नाव दिसतं, प्रसिद्धी दिसते, फुकट नाही प्रसिद्धी. हो, कृष्णा महाराज भोरकडे परभणी जिल्ह्यातले 1 नंबर पकवायचे आहेत, हे दिसतं. पण रात्री पुण्याला 7 ते 9 कीर्तन करून रात्री 2 तास झोपून इथं हजर आहे, हे कोणाला दिसतं. लोक एवढ्याची किंमत 5-10 हजार रुपये करतात. लोक करतात यात आश्चर्य नाही, आम्ही आमची तारुण्यपणाला लावलं, हे आमचा बावलटपणा आहे. जाऊ द्या, विषय सोडतो, थांबतो इथं. आमच्या मायबापानं त्यांचं तारुण्य आमच्या करता खर्च केलं, आम्ही ते देऊ शकत नाही, आम्ही उपकार फेडू शकत नाही, पण उसनं फेडायला काय हरकत आहे. आणि ते फेडण्याकरता त्यांची सेवा करा, त्यांचं स्मरण करा. म्हणून तिन्ही मुलं, स्वतः वडील शिक्षक, एक आदर्श शिक्षक, मितभाषी शिक्षक, मयाळू शिक्षक, समर्पित शिक्षक, की आपण स्वे कर्मण्य भिरत संसिद्धिम लभते पराम. परमार्थ करण्याकरता डोंगरावरच प्रत्येक वेळेला जावं लागतं असं काही नाही. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म चोखपणे करणं ही सुद्धा परमात्म्याची फार मोठी सेवा आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, कर्मे येशू भजावा. येशू भजावा पण कशाने भजावा, कर्माने भजावा. आपण आपल्या वाट्याला आलेलं कर्म चोखपणे करणं ही सुद्धा ईश्वर सेवा आहे. म्हणून ज्यांनी अत्यंत मितभाषी, सरळ स्वभावी आणि समर्पित शिक्षक, महाराज एक आहे, एखादा शिक्षक यशस्वी कधी, एखादा शिक्षक यशस्वी कधी, तो ज्या उंचीला त्या उंचीपेक्षा त्याचा विद्यार्थी गेला तर, तो प्रायमरीचा असेल, निदान त्याचा एखादा विद्यार्थी प्राथमिकचा पाहिजे शिक्षक. तो जर प्राथमिकचा असेल तर माध्यमिक, उच्च माध्यमिक, विद्यालय, महाविद्यालय किंवा अजून काय पुढे असतील त्या. हो, पण मला वाटतं वैकुंठवासी शिवाजीराव रणेर पाटील, अर्थात वडिलाला काय म्हणायचे पोरं, दादा, आदरणीय दादा, आदरणीय दादा यांनी आपलं शिक्षक पण सुद्धा यथार्थ केलं. अनेक विद्यार्थी त्यांनी उच्च शिक्षित करून चांगल्या पदावर बसवली. विद्यार्थी म्हणून ते यशस्वी होते, आपलं शिक्षक म्हणून ते यशस्वी झाले. बरेच लोक शिक्षक म्हणून यशस्वी आहेत पण बाप म्हणून नापास आहेत. काय काय कीर्तनकार यशस्वी आहेत, पुढचं नाही बोलायचं मला, सगळ्या भूमिका बजावता आल्या पाहिजे. हा, आमचा एक मित्र आहे जय जय, कोण आहे जय जय, पण त्याच्या बायकोचं पटतच नाही. त्यांच्या दोघांचे भांडणं झाले की मिटवायला मी असतो. तुम्ही आम्हाला हलक्यात घेत जाऊ नका. जे सगळ्याचे भांडणं मिटवतो आम्ही जज्जाचे भांडणं मिटवतो. एकदा मी गेलो, तू महाराज आहे, सांग हिला काहीतरी समजून सांग जरा, मित्र असल्यामुळे. तुम्ही भाऊजी यांचे गुन्हा आधी ऐका आणि मग बोला तुम्हाला काय बोलायचं ते. त्या दोघांचं तासभर बोलणं मी ऐकून घेतलं. माझ्या मित्रांना चल जरा बाहेर फिरून येऊ आपण. त्याला घेऊन बाहेर आलो. म्हटलं तुझ्या घरातले भांडणं एकाच दिवशी मिटतील म्हणलं. काय करावं लागेल, मला खराताकडे जाऊन तीर्थ आणावं लागेल. तसला माझा विश्वास नाही म्हणले. नकोच म्हणलं तशा गोष्टीवर विश्वास. मी तुला सल्ला देतो, लक्ष देऊन ऐका बरं. महाराज मंडळी आपण बी ऐकणं गरजेचं आहे. लय गोड आहे वाक्य.
मला तुझे भांडणं एका दिवशी मिटतील म्हटलं. फक्त तू एक कर, जजाला कोर्टात ठेवत जाय, नवराहून घरी येत जाय. त्यांचे भांडणं का व्हायचे? हा कोर्टामध्ये गेला तर आपल्या संविधानाचा प्रोटोकॉल काय? कलेक्टर जरी असला, मुख्यमंत्री जरी असला, आणि तो जर कोर्टात आला ना, तर जज आल्याबरोबर त्याला उठून उभा राहावं लागत. हा आपल्याकडे काय प्रोटोकॉल आहे? मुख्यमंत्री असो, कलेक्टर असो, नाही तर कोणी असो, जजानं कोर्टात प्रवेश केला की त्याला उठून उभा राहावं वाटत लागत. मग त्याला प्रश्न पडायचा, तिथं कलेक्टर उभा राहतो आणि पाणी देत नाही. तिकडे लोक माझे पाय धुतात आणि मला म्हणजे हाताने घेऊन का अक्कल काय? म्हणून भूमिका भिन्न भिन्न असते. म्हणून आदरणीय दादांना अर्थात शिवाजीरावांना शिक्षक म्हणून यशस्वी जगता आलं, तसं बाप म्हणून सुद्धा यशस्वी जगता आलं. हे लय महत्वाचं. शिक्षणाचं संवर्धन त्याही पेक्षा अवघड असतं शिक्षणाचं संक्रमण. म्हणून पहा, 3 मुलं, एक MBBS डॉक्टर आहेत, एक क्लास 2 ऑफिसर आहेत, अनेक उत्तम शेती करतात. याचा अर्थ आहे त्यांना जसे ते यशस्वी शिक्षक आहेत तसे ते यशस्वी पिता सुद्धा आहेत. मग अशा बापाचं स्मरण, अशा बापाची सेवा या 3 मुलांनी केली. आणि काय असतं, माणसाचं जीवन आहे ना, अनेक पानाचं पुस्तक आहे. एकच पान राहिलं की त्याला पुस्तक ही संज्ञा संपून जाते. एक पानाचं असतं त्याला पेपर म्हणतात, कागद म्हणतात, लोक प्रबंध म्हणत नाहीत. प्रबंध करता अनेक पानांची काय असते? गरज असते. अनेक पानांचा, अनेक प्रकरणाचा असतो तो प्रबंध असतो, ते पुस्तक असतं. एका पानाचं पुस्तक नसतं. हो, मग पुस्तकाची लाईफ जास्त आहे, कागदाची लाईफ जास्त नाही. पेपर रोज येतो ना, संध्याकाळी येतो आणि सकाळी असू द्या. आणि मग आपल्या जीवन नावाच्या पुस्तकाला अनेक पानाची गरज आहे. इथं मित्राची गरज आहे, इथं भावाची गरज आहे, इथे पत्नीची गरज आहे, याच्यामध्ये बापाची गरज आहे, आईची गरज आहे, आजीची गरज आहे. अर्थात यांची गरज आहे, अर्थात यांच्या प्रेमाची गरज आहे. प्रत्येकाच्या प्रेमाची गरज आहे. माणसाला मित्रही असला पाहिजे, कारण मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखं. आणि खरंच आहे बरं महाराज, खरंच आहे. आळंदीमध्ये एवढ्या खडतर काळामध्ये आणि एवढ्या प्रतिबंधात शिक्षण घेतले पंढरीभाऊ आम्ही, त्याचं माप नाही. फार स्पर्धेतून आलो मी, अति स्पर्धेतून. पण या सगळ्या स्पर्धेमध्ये, ह्या सगळ्या दगदगीमध्ये टिकण्याकरता कारण कोण आहेत? फक्त माझे मित्र आहेत. जर त्या काळात त्या आळंदीत आमचे उल्हास महाराज सूर्यवंशी, प्रमोद महाराज ठाकरे, आमचे शिवाजी बुवा, ही मंडळी मित्र नसती ना तर आपण कधीच संपलो असतो. मित्र ओनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्राचे प्रेम पाहिजे. महाराज, हे मी माझं वैयक्तिक बोललो, अध्यात्मातलं बोलतो. पंचवटीतून सीता जेव्हा रावणाने नेली तर 6 महिने ठेवली अशोक वाटिकेत. 6 महिने. रामाच्या वियोगामध्ये सीता कधीच मेली असते. त्या भूतविरहाच्या 10 अवस्था आहेत. म्हणजे विरह झाला प्रियकराचा तर त्या प्रियसीच्या अंगावर 10 चिन्ह उमटतात. 10 लक्षण आहेत त्याचे. काय काय? चिंता, जागर, उद्वेग, ताणवता, मलिनांगता, प्रमाद, व्याधी, उन्माद, मोह आणि मृत्यू. विरहात किती अवस्था सांगितल्या? 10. एका वाक्यात सांगतो महाराज. चिंता, तुका म्हणे चिंता वाटे, काय होईल, कसं होईल, हो चिंता. जागर, झोपच येत नाही. उद्वेग, हे करावं का ते करावं, विवेक जागा होत नाही. चिंता, जागर, उद्वेग. ताणवता, शरीर कृश बनत. शरीर काय बनतं? कृश बनतं. भक्तिशास्त्रात उदाहरण याला असं दिलं, जेव्हा अक्रूरानं रथ दारात उभा केला आणि गोपिकाने विचारलं काय, ते यशोदा म्हटली उद्या कृष्ण जाणार आहे. कृष्ण जाणार आहे हे ऐकल्यावर हातातल्या बांगड्या गळून पडल्या म्हणे त्यांच्या. ताणवता म्हणतात त्याला. आणि आता या मरतील म्हणून यशोदा, अगं नाही पण परवा परत येणार आहे असं म्हटलं की अंगातल्या चोळ्या फाटल्या म्हणे. इतक्या भक्तीला त्या काय झालेल्या होत्या, लिगटलेल्या होत्या. चिंता, जागर, उद्वेग, ताणवता.
मलिनांगता, दात घासावी वाटत नाही, तोंड धरावा वाटत नाही, शरीर मलिन होत. चिंता, जागर, उद्वेग, ताणवता, मलिनांगता, प्रमाद. कोणाशी बोलतो, काय बोलतो याचा विवेक राहत नाही. प्रमाद, व्याधी, रोग निर्माण शरीरात होतात. उन्माद, मदतच आरडतो, मदतच बोलतो, उन्माद. चिंतात्र, जागर, उद्वेग, ताणव, मलिनांगता, प्रमाद, व्याधी, उन्माद, मोह. मोह, त्याला सोडून जगावर कशावरच प्रेम बसत नाही. माणसं म्हणतात ना, आता तो नाही ना, मोबाईल बघा तोपर्यंत टाइमपास करा, तिथं होत नाही. तो मोह कशातच मन रमू देत नाही. अष्टभोग भोगणे, आणि सगळ्यात कठीण अवस्था आहे मृत्यू. त्या विराट मृत्यू येतो. मग एक तर क्षणाचा वियोग झाला तर भक्ताला एवढं होतं. मग सीता तर 6 महिने देवाच्या वियोगात होती, मेली का नाही? सीता का मेली नाही? उत्तर त्याचे 2 आहेत. प्रभू दर्शनाची आस माणसाला मरू देत नाही. विस्तार होईल माझा, पण त्या गोपिका परमात्म्याला म्हणतात, कृष्णा त्वयि धृता सव हो जयति ते धिकम जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रहि दयित दृश्यता दिक्षु तावकाः त्वयि धृता सव त्वाम विचिन्वते. आम्ही तुझा शोध घेतोय, आम्ही तुझ्या आहोत आणि तुझ्या करता प्राण धारण केलेले आहोत. आम्ही कधीच मेलो असतो, आम्ही कधीच मेलो असतो, पण देवा तुझ्या दर्शनाची आस आहे म्हणून जिवंत आहे. एक भाव आहे. आणि दुसरा भाव आहे, सीता का जिवंत राहिली? कारण तिचं दुःख व्यक्त करण्याकरता, ऐकून घेण्याकरता तिला एक मैत्रीण भेटली. तिचं नाव त्रिजट आहे. मित्राची गरज आहे, भावाची गरज आहे. हो, एक सांगतो बघा, हे पहिले भाऊ तिघच, शिवाजीराव, दत्तराव आणि दिगंबरराव. पुढं शिवाजीरावना 3च मुलं, अंगदराव, सुधाकरराव आणि डॉक्टर साहेब मुंजाजी, 3 मुलं. तुमच्या चुली किती आहेत याला काय अर्थ नाही. ही व्यवस्था आहे. एकाच्या 3 चुली होणं, पुन्हा त्या एकाच्या 3 चुली होणं, ही व्यवस्था आहे. चुली किती असू द्या, पण मन एक पाहिजेत भावाचे. महाभारताचं उदाहरण देऊ छोटस. ते कौरव पांडवाचं युद्ध झालं, पांडव हारले, वनात गेले आणि कौरव राज्यामध्ये मजा करू लागले, पांडव वनामध्ये हाल भोगत होते. एकदा वरून, जलतत्वाची देवता वरून, त्याने दुर्योधनावर स्वारी केली. महाभारतातलं वर्णन आहे. आणि जेव्हा धर्मराजाला कळालं, तेव्हा धर्मराजा म्हणतो, भीमा उठ, अर्जुना उठ, जा दुर्योधनाच्या मदतीला जा. अर्जुन म्हणले, ओ ह बप, हाय का तुम्हाला अक्कल? बिना खोकल्याचं औषध औषधाचा खोकला चाललाय, हो द्या ना परस्पर, हो द्या त्याचं वाटोळ. धर्माच्या तोंडात शब्द आहे, श्लोक फार गोड आहे, मी पाठ केला होता, पण तुमच्या आशीर्वादाने आठवणार नाही आता, पण भाव माझ्या डोक्यात आहे. काय सांगितलं त्यांनी? तसं नाही भीमा, जेव्हा आपण परस्परात भांडतो तेव्हा आपण 5 आहोत आणि ते 100 आहेत. कौरव किती आहेत? 100. पांडव किती आहेत? 5. जेव्हा आपल्या आपल्या भावात भांडणं होतात तेव्हा ते 100 आहेत आणि आपण 5 आहेत. पण आपल्या जेव्हा तिसरा येतो ना, तेव्हा आपण 105 येतो, तो एकटा आहे. ह्याला म्हणतात बंधू प्रेम, भावाचं प्रेम पाहिजे. चला, सगळी प्रेम आता मी सांगणं मर्यादित शक्य नाही. सगळ्यात महत्वाचं एक प्रेम पाहिजे, माय बापाचं प्रेम पाहिजे. माय बापाचं प्रेम हे फार गरजेचं आहे. माय काय देते, बाप काय देतो, त्याहीपेक्षा त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची किंमत आहे. आळंदीत एक महाराज आहेत, मृदंगाचार्य आहेत, आपल्याच गलीला राहतात. परिस्थिती जेमतेम आहे, सगळेच काय कृष्ण महाराज भोरकडे होत नाहीत, आहे की नाही? आपल्या क्षेत्रात ज्याचं साधलंच महाराज त्याचं. महाराज खरे का नाही? नशीब आहे. त्यांची परिस्थिती जेमतेम आहे. त्यांची सासूरवाडी बीडची आहे, ऐका बरं. मग त्यांचा सासरा महिन्याला पंढरी आळंदीच्या वारीला येतो. बरं, येताना त्यांची सासू पिशवीत मुगाची डाळ, कधी तुरीची डाळ, कधी शेंगदाणे अशी पिशवीत भरून लेकीला देते. आणि पिशवी गेली की माय लेकीला फोन करते, बाई आला का ग तो बाप?
दादा सकाळीच आली, पिशवी दिली का तुला? दिली. आई मागची डाळ संपली नाही, डाळ कशाला पाठवली तू? अगं राहू दे, डाळ नाही पाठवली, डाळीत 500 रुपये, जीवाला काहीतरी खा. किंमत 500ची नाही, हिला 1,500 येईल. किंमत 500ची नाही, त्याच्या पाठीमागच्या प्रेमाची, आईच्या प्रेम. बापाचं मी माझं बाप सांगतो, आमचे वडील आमचं जीवन भूमिहीन जीवन. गुंठाभर बापाच्या नावावर जमीन नाही. पॉवर मध्ये मानवतच्या आई वडिलांना कष्ट करून करून आम्हाला लहानाचं मोठं केलं. बंधू वकील आहेत, चांगलं चाललंय. आमच्या बंधूने घेतली शेती. मग ते आमचे वडील, त्यांना मला आळंदीला राहता, घर झालंय आपलं. तर आमचे वडील काय म्हटले मला, पंढरीबा दुसऱ्याच्या इशाऱ्यावर काम करण्यात आयुष्य गेलं महाराज. आता लोकाला इशारा करायचे मला दिवस आलेत, मला थोडे दिवस रानात राहू द्या. मग ते शेतात, एकदा मी शेतात गेलो संध्याकाळचा, ह्यांच्याच रोडला शेती. तर रात्री 12-1 वाजता गेलो मी. तर आखाड्यावर वडील नव्हते, आईच होती. मी आईला विचारलं, दादा कुठे आहेत? बघतोच म्हणली. म्हणलं काहीतरी वातावरण बिघडलेले दिसत. महाराज नवरा बायकोचं नातं असू द्या, म्हातार होऊ द्या, काय होत्या, ते भांडणं ठरलेलेच आहेत. खरे का होते? चौबदार खरे का? खरं आहे ना? अजून होत्यात का? हा, पण तुमची होत नसते एवढी मोठी काठी हातात मानल्यावर. अवघड असतात. म्हणलं काय झालं सांग, तूच पाय म्हणे. म्हणलं आहेत कुठं? ऐका बरं. म्हणले सोयाबीन मध्ये जाऊन झोपले. कुठं जाऊन झोपला बाप? मा सोयाबीन मध्ये. बॅटरी गेली घेतली, तेवढ्या रातचा गेलो. दादा तुम्ही तर सोयाबीन मध्ये काय झोपले बाज टाकून? म्हणे महाराज रात्री रानडुकरं आले आणि खळाभर रान खोंदळून गेले. आपला मराठी शब्द, खळाभर रान खोंदळून गेले. आणि म्हणे महाराज असं पसापसानं गेलं तर आपल्या पदरात काय पडलं? म्हणजे दादा पण एखाद्या डुकरानं जर तुम्हाला धडक मारली तर ते कितीला पडल? काळजी करू नका म्हणलं. एक पोरग वकील आहे, 10 मिनिटं सल्ला दिला तर खळाभर रानातलं जेवढं येतं तेवढं त्याच्या जवळ येतं. आणि सुरेश महाराज त्यांना म्हणलं तुमचा एक पोरगा महाराज आहे, जेवढं खळाभर रानात होतं तेवढे लोक पायावर ठेवतात. खरे का कुठे? चला. माझ्या बापाला आग्रहानं नेलं त्या दिवशी घरी. पण एक सांगू का तुम्हाला खरं, सोयाबीन निघूस तर बाप तिथंच जाऊन बाप. त्या खळाभर रानात सोयाबीन होतच काय, त्याला भावच काय? किंमत त्या वस्तूच्या मूल्याची नाही, किंमत त्याच्या पाठीमागच्या भावनेच्या मूल्याची. आणि हे प्रेम माणसाला नंतर मिळत नाही. मग काय करायचं? जगायचंच आहे ना. हे टाकून थोडं जमतं, विसरावंच लागतं, जगावंच लागतं. पण शास्त्र म्हणतं मग एक करा, तुमची माय गेली ना देवाला माय म्हणा, तुमचा भाऊ गेला ना देवाला भाऊ म्हणा, तुमचा मित्र गेला ना देवाला मित्र म्हणा. मुद्द्यावर येतो, तुमचा गुरु गेला देवाला गुरु म्हणा, तुमचा बाप गेला देवाला बाप. विठ्ठल माय बाप तुझा, विठ्ठल माय विठ्ठल भगनी आणि भ्राता, विठ्ठल भगनी आणि विठ्ठल वीणा चाड होता, तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे आता नाही दुसरे, विठ्ठल मुळीचे सगळी नाते देवाला जोडायचे. तुम्हाला एक विचार सांगतो, देवाला भाऊ म्हणणं, मित्र म्हणणं हा सख्य भाव आहे.
देवाला नवरा म्हणणं हा कांत भाव आहे, देवाला गुरु म्हणणं हा शांत भाव आहे, देवाला मालक म्हणणं हा दास्य भाव आहे, तर देवाला बाप म्हणणं ह्याला वात्सल्य भाव म्हणले शास्त्राने. 5 प्रकारचे भाव आहेत: कांत भाव, शांत भाव, दास्य भाव, सख्य भाव आणि वात्सल्य भाव. आणि मग भगवत भक्त बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता. हो, पुढे बोलणार आहे या विषयात मी. म्हणून बाप गेला. आता उदाहरण काय, बाप काय काय काम करत होता ह्या वर्षात कळालं असेल अंगदरावला, डॉक्टर साहेबांना, सुधाकररावांना. म्हातारी माणसं काय काम करतात पंढरीबाग गेल्यावर कळत. उदाहरण सांगतो तुम्हाला. प्रत्येक जण आपल्या व्यापात आहे. 25-30 एकर शेती करायची म्हणजे सोपी गोष्ट नाही. म्हणजे मोठ्या पोराकडे व्याप आहे. एकाची ड्युटीच आंध राहते, तोही व्याप आहे. एकांना डॉक्टरकी करायची, त्यांना व्याप आहे. समजा पाहुण्याचं गोड जेवण असलं, कोणाचा 10वा असला, कोणाचा 13वा असला, कोणाचं लग्न असलं, तर सहज पोरं म्हणू शकत होती, दादा आम्हाला शक्य नाही, तुम्ही जाऊन या. बरं, अशी अडचण होती. अंगदरावची सासरवाडी असो, सुधाकररावची सासरवाडी असो किंवा डॉक्टर साहेबांची सासरवाडी असो, जर ह्या तिघाला जाणं नाही झालं तर पाहुणे म्हणायचे, डॉक्टर आला नाही. काय झालं? डॉक्टरचा बाप आला. होत. पण आता ते गेल्यापासून मोठ्या पोराच्या सासरवाडीला बारक्यानं जाऊन फायदा नाही, आणि बारक्याच्या सासरवाडीला जाऊन ह्यानं जाऊन फायदा नाही. निर्भर जीवन असतं. ह्याला म्हणतात नव्हती संसाराची चिंता. ऐकलं का? तुमचं बोलतो आता. महाराष्ट्रभर का फिरू शकतो? घरात लक्ष द्यायला बाप आहे म्हणून. तुमचा बाप माझा बाप कमवत नसेल, बापू कदाचित काही कष्ट करत नसेल, पण बसल्या बसल्या लक्ष देतो ना. एक वाक्य शोभणार नाही माझं बोलणं. जुने लोक म्हणायचे बायको पोचता येत असेल तर करावं. आता बायका पोचणं सोपं राहिलंय, झाले अवघड नाही राहिलं. आता बायका पोचणं, बायका सांभाळणं अवघड झाले. आणि धाक कोणाचा आहे? काटा आहे माझ्या अंगावर हे सांगताना. माय बाप. नव्हती संसाराची चिंता, पण आता बाप गेला. आता जनाबाई काय म्हणते ऐका. माय मेली बाप मेला, 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 माय मेली बाप मेला. माझा सांभाळी विठ्ठला, माझा सांभाळी विठ्ठला, माझा सांभाळी विठ्ठला, माझा सांभाळी विठ्ठला. माय मेली बाप मेला, माय मेली बाप मेला. बाप मेला, माय मेली बाप मेला. जनाबाई म्हणते माय मेली बाप मेला, आता सांभाळी विठ्ठला. मग त्या देवाला बाप म्हटला, अर्थात तो वात्सल्य भाव जागा झाला. मग हा वात्सल्य भाव जेव्हा जागा होतो, जेव्हा ह्या भावाचं बळ त्या भगवत भक्ताच्या जीवनात येतं, तेव्हा ते भावबळ अर्थात त्या होतो. त्याचा विचाराच्या अभंगात आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं फळ अभंगाच्या भाव विष्णुदास, भाव विष्णुदास, भाव
निर्माण झालं, बळ एकाकी निर्माण होत नाही, त्याला काळ जावा लागतो. काळ जावा लागतो. बीज टाकलं म्हणजे लगेच धांड होत नाही, त्याला काळ जावा लागतो. त्याला शास्त्रानं म्हटलं कालेन परिपच्यते. काय काय गोष्टी काळानंच परिपक्व होतात. हो, बघा तुम्ही एखाद्या मुखड्याचा तुम्ही 1000 वेळा रियाज करा, त्याचं वजन काळ जेव्हा पडायचं तेव्हाच पडतं. त्यात काळ जावा लागतो. काळ जावा लागतो आणि काळाने त्याच्यात बळ निर्माण होतं. अनेक काळ देवाविषयी भाव निर्माण केला, त्या भावाचं एक बळ निर्माण होतं आणि त्या भावबळानं पहिला फळ मिळतं, त्याचा नाश होत नाही. भावबळे विष्णुदास नाही नाश पावत. काय काय लोकांनी पैशाचं बळ जमा केलं पण मेले, ते नाश झाला त्यांचा. काय काय लोकांना बुद्धीचं बळ, काही जणांवर सत्तेचं बळ पण गेले. एकाच वाक्यात सांगतो, हे नाश शब्द आधी सोडवतो म्हणजे सोपं जाईल सगळं आपल्याला चिंतन ऐकायला. नाश म्हणजे काय? नाश म्हणजे मरण एवढा अर्थ नाही. नाश म्हणजे मरण एवढा अर्थ नाही. त्याचं कारण काय? व्यभिचार दिसून येतो या शब्दामध्ये. कसा व्यभिचार दिसून येतो? अनेक विष्णुदास, अनेक भगवत भक्त मेलेले दिसतात. चोखोबऱ्यासारखा साधू गाव खुसाखाली ठेचून मरतो. महाराज रामकृष्ण परमहंसासारखा महात्मा कॅन्सरनं त्रस्त होऊन मरतो. सद्गुरू जोग महाराजासारखा साधू भगेंदर, आल्सर आणि मूळव्याधी, आपलं नाही डायबिटीस, ह्या 3 रोगानं त्रस्त होऊन मरतात. असे किती साधू आम्ही पाहिले, ते आमच्या डोळ्यासमोर तरफडून मेले. ही संगती काय? ही संगती नामदेवराच्या गाथ्यामध्ये लागते. एक सांग का, शरीरानं माणूस मरत नाही हे नको डोक्यात, उलट मेलाच पाहिजे. शरीराचा नाश हा गरजेचाच, मृत्यू गरजेचा आहे. तुम्हाला पटवून देतो, माणसं का जगतात? माणसं मरतात पण माणसं जगतात. आता पकवाज आहे, 1 मिनिटात पकवाज आहे, फुकट नाही वाजत. 3 जण मेले तेव्हा पकवाज वाजतो. एका म्हशीला मारावं लागलं तेव्हा वादी झाली, एका सशाला मारावं लागलं तेव्हा शाईपूड झाली, एका बोकडाला मारावं लागलं तेव्हा धूमपान झालं. म्हणून एक जण मला म्हटलं, आम्हाला बोकडं खायचा नाद नाही, पण तुम्हाला धूमपान लागतात म्हणून खातो म्हणे आम्ही. म्हणजे तुझा फोटो ते नित्यने मग ठेवायचा आहे म्हणलं. मला असे हुशार माणसं आहेत या जगात. साधा विचार केला अंगदराव, 3 प्राणी मेले तेव्हा पकवाज वाजला. सोपं बोलू का? अजून घरातलं बोलतो. आपल्या एक धान्याचा कण आहे, पेरलं तुम्ही, बी पेरलं, ते नासल्याशिवाय अंकुर फुटत नाही. अंकुर सुकल्याशिवाय धांड होत नाही. धांडानं ताकदपणा लावल्याशिवाय कणीस होत नाही. कणसानं स्वतःला मळून घेतल्याशिवाय धान्य होत नाही. धान्यानं स्वतःला ठेचून घेतल्याशिवाय पीठ होत नाही. पिठानं स्वतःला मळून घेतल्याशिवाय हुंडा होत नाही. हुंड्यानं स्वतःला लाटून घेतल्याशिवाय चपाती होत नाही. चपातीनं स्वतःला भाजून घेतल्याशिवाय खायच्या योग्यतेची होत नाही. त्या चपातीनं स्वतःला तोडून घेतल्याशिवाय ताटात बसत नाही. तुकडा झाल्याशिवाय तोंडात जात नाही. लगदा झाल्याशिवाय पोटात जात नाही. आणि सडल्याशिवाय माणूस जगत नाही. गरज आहे नाश. नाश गरजेचा आहे. जरा स्क्वेअर मध्ये बोलतो. स्क्वेअर मध्ये परभणी सारख्या शहरात एकाचं घर 50 बाय 50 आहे. स्क्वेअर फूट मध्ये किती झालं? 2500 स्क्वेअर फूट झालं. लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ म्हणजे 50 गुणिले 50 किती होतात? 2500. 2500 स्क्वेअर फूटचं घर आहे. गणित लक्ष द्या बरं तुम्ही. 2500 स्क्वेअर फूटचं घर आहे. त्या घरात नवरा बायको राहतात. किती? 2500 मध्ये नवरा बायको. त्यांना 2 पोरं झाली. आता घरात किती माणसं झाली? 4. पुन्हा त्या 2 पोराचं एक लग्न झालं. एकच बच्चा. एक तर भेटू द्या, बघू दुसरीच. आता घरात माणसं किती झाली? 6. पुन्हा त्या 2 पोराला 2-2 मुलं झाली. पुन्हा त्यांची 4 लेकर घरात आली. बोला की 10. पुन्हा त्या 4 पोराच्या 4 बायका आल्या. किती झाली? 14. पुन्हा त्या 4 पोराला 2-2 लेकर झाले. ते 8 आले. 22. पुन्हा त्या 8 पोराच्या 8 बायका आल्या. 30. लांबवायचं का थांबू? ऐका ना, ऐका ना, ऐकलं का? अशी माणसं जन्माला येतच राहिली आणि जुनी मेलीच नाही तर घर पुरतील का? नवीन येत राहिली आणि जुनी मेलीच नाही तर घर पुरतील का? वाक्य ऐका, माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घर पुरतात. माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घर
पुरतात. म्हणून मृत्यू खरंच गरजेचा आहे, खरंच गरजेचा आहे. माणूस आनंदानं का जगतो माहितीये का जगतो? खाल्लेलं अन्न सोडून बाहेर पडतं म्हणून. खाल्लेलं जर पोटातच राहिलं, राम 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 ते एक शब्द आहे आपल्याकडे, बोलू का? काम रे चेहरा लय कडू मोडू झाला, लय डच डच करायले. आपला गावरान शब्द काय? पोटात डच डच करायले म्हणजे काय? खाल्लेलं पचलंच नाही, पाचन झालं. गरजेचं आहे महाराज मृत्यू. म्हणून शरीराच्या मरण्याने उलट तुकोबाऱ्यासारखा साधू म्हणतो, जरा कर्ण मोडी सांगो आले गोष्टी, जरा कर्णमोळे सांगो आले गोष्टी, कर्ण मोडी सांगो आले गोष्टी, जरा कर्णमोळे सांगो आले गोष्टी. मृत्यूची अवधी जवळ आली, मृत्यूची अवधी जवळ आली, मृत्यूचे आवडी जवळ आले, मृत्यूचे आवडी जवळ आले. जरा कर्ण मोडी सांगो आली गोष्टी, जरा कर्णमोळे सांगो आले गोष्टी. मृत्यूची अवधी जवळ आली. गेला आता. दुसरा एक अंतरा म्हणायचं होता, आला नाही माफी मागतो. काय दिवाळीचे सगळेच फटाके काय ढमकन वाजत नाही, एखादा फुसका बी बाहेर निघतो. सगळेच काय ढमकन वाजतात, काय एखादा निघतो फुसका असो. मृत्यू जग डेरे जाको सोही मोही मिठा. मग हे नाही नाश पावत याची संगती काय? दोन सरळ म्हणतो आणि पंढरी बोला म्हणायला लावतो प्रमाण. दोन सरळ म्हणतो आणि तुम्ही म्हणा. साधू नाश पावत नाही म्हणजे काय होत? नामदेवरायांनी निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात 3 शब्द वापरले. एक, साधू ज्ञानाने अमर होतो, साधू समाधीने नाश पावत नाही, आणि साधू कीर्तीने नाश पावत नाही. प्रमाण आधी 2 सरळ म्हणतो. गेले ऋषीश्वर अनादी जे आधी राहिल्या समाधी जगा माझी. बरेच जण आळंदीला येणारे जाणार आहेत, काही राहणार आहेत, काही राहून आलेले आहेत. आळंदीत किती समाधी आहेत? हजारो आहेत. नऊ पण बोलू का बापू, समाधी हजारो आहेत, पण पूजा फक्त माझ्या ज्ञानोबराच्या समाधीची. बरं, फार मोठ्या मोठ्या परंपरेतल्या साधूच्या समाधी आहेत. एक समाधी तर अशी आहे, त्या महाराजाची पुण्यतिथी आल्यावर त्यांचे शिष्याचे शिष्य खोर घेऊन जाते. काय त्या समाधीवर झालेलं काँग्रेस गवत काढायला खोऱ्यानं. सिद्धबेटा समाधी नाव नंतर सांगतो. सिद्धबेटा काय जातात? खोरं घेऊन जातात. मग लोकांनी संडास केलेली काढायची, त्या समाधीचे गवत आले ते उपटायचं, आणि मग त्याच्यावर पूजा वर्षातून एखाद्या वेळेला. पण माझ्या ज्ञानोबराची दिवसातून 3 वेळा पूजा आहे. नाही नाश पावत. साधू समाधीने नाश पावत नाही, साधू ज्ञानाने नाश पावत नाही. गेले ऋषीश्वर अनादी जे आधी हे झालं. माझी ज्ञानेश्वरी कधी शिळी होईल? कधी शिळी होईल? महाराज ती त्या काळात जेवढी, एक शब्द वापरू का, आधुनिक, ती त्या काळात जेवढी अपडेट आहे आज सुद्धा तेवढीच अपडेट आहे. तुम्हाला 2च ओव्या सांगतो. ज्ञानेश्वरी किती अपडेट आहे, परिपूर्ण आहे. म्हणजे पुराण काय म्हटलं? राहू चंद्राला घेतो आणि चंद्रग्रहण लागतं. हे कोण म्हणतं? पुराण. विज्ञान तसं नाही म्हणत. विज्ञान म्हणतं पृथ्वीच्या आणि चंद्राच्या मध्यंतरी एखादा ग्रह येतो, त्याची सावली त्याच्यावर पडते. महाराज हा मुद्दा, हे विज्ञानाचा शोध आता लागला, पण माझ्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. राहुनी गिळूनी वाळली आणि चंद्रे प्रभा आलिंगिली. ज्ञानोबरा म्हणतात राहू चंद्र नाही गिळत, चंद्राची प्रभा म्हणजे चंद्राचं तेज गिळतो. काय अपडेट आहे तत्वज्ञान अजून या काळात सुद्धा? ते सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी त्याच्या भोवती फिरते. हे तत्वज्ञान आताच आहे विज्ञानामध्ये. पण ज्ञानोबराने तेव्हा सांगितलं, उदो अस्तुचेनी प्रमाणे जैसे न चालता सूर्याचे चालणे. म्हणजे तत्वज्ञान अजून सुद्धा काय आहे, एवढं परिपूर्ण आहे. बरं, ज्ञानेश्वरी फक्त तुम्हाला खगोल सांगते असं नाही, भूगोल सांगते असं नाही. एक सांगू का तुम्हाला? चुलीपासून
तर दिल्लीपर्यंत वागायचं शिकवते आणि जिज्ञासू अवस्थेपासून मुक्तानं कसं वागायचं हे सगळं शिकवते. एवढं अपडेट. हे ज्ञान कधी शिळ होईल? साधू समाधीने नाश पावत नाही, साधू ज्ञानाने नाश पावत नाही. आपल्या क्षेत्रातलं सांगतो, एक चाल आहे. उदाहरणार्थ, वरी वरी काया का दंड शिजव वरिले न करी तुझे मन, वरी वरी काया का दंड शिजव वरिले न करी तुझे मन. जणी नेत्र लावून मी तो कशी आवेशा, जणी नेत्र लावून तो कशी आवेशा, तैसे नको नको करू बक ध्यान रया. चित्त शुचित करी मन शुचित करी तू न धरी विषयाची सोय. ज्ञानोबराचा अभंग आहे. ही चाल आहे. पण आजही संस्थेत ही चाल म्हणताना लक्ष्मण बाबा इगतपुरीकर म्हणायचे, ही चाल बंकट स्वामी म्हणायचे, ही चाल सुकाळे भाऊ म्हणायचे, ही चाल अमृतभाऊजी म्हणायचे, ही चाल बोधे बाबा म्हणायचे. ज्ञानानं जिवंत राहतो माणूस, ज्ञानानं जिवंत राहतो. म्हणून साधू भावबळानं नाही नाश पावत, समाधीने नाही नाश पावत, ज्ञानाने. आणि तिसरी गोष्ट आहे, साधू कीर्तीने नाश पावत नाही. तो जरी गेला तर या भूमंडळात त्याची कीर्ती राहते. जगामाची राहिल्याच्या कीर्ती जगामाची, राहिल्याच्या कीर्ती जगामाची, राहिल्याच्या कीर्ती जगामाची. केले दिगंबर विश्वराय मूर्ती, गेले दिगंबर विश्वराय मूर्ती, राहिल्याच्या कीर्ती जगामाची, राहिल्याच्या कीर्ती जगामाची. गेले दिगंबर कशी राहते? वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कानी, आता ऐसे कोणी होणे नाही. लोक म्हणतात होतील वैराग्यवान, पण त्यांच्यासारखं नाही, त्यांच्यासारखं नाही. ही कीर्ती साधूची शिल्लक राहते. जाऊ दे, आता 8 तास घेतो, वेळ संपली आपली. छोटस उदाहरण विचारतो. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? तुम्हाला नाव बी वाटत ना? नरेंद्र मोदी. त्याच्या आधी कोण होतं? बरं, मनमोहन सिंग. त्याच्या आधी कोण होतं? प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती होत्या. पंतप्रधान हेच पाहिजे होतं मला. ऐका ना, 140 कोटी लोकसंख्येचा देश आहे. आता 50वा गेला. आता भारत जगामध्ये 1 नंबरवर आहे. कारण या भारतात मिया भाई, शेरबानो आपा, पाशा भाई आणि बाकी आपण काय मी येत काय. आता लोकसंख्या कितीवर गेली? क्षेत्रफळात 7व्या क्रमांकावर. आणि लोकसंख्येमध्ये आता चीनला सुद्धा आपण काय केले? माग टाकले. मला प्रश्न पडतो, जाऊ दे आता, रामकृष्ण हरी. एवढी लोकसंख्येत एवढा 140 कोटी लोकसंख्येचा देश. बरं, जगात प्रतिष्ठा राखू नये? 3 महासत्ता घ्या, चायना घ्या, रशिया घ्या, अमेरिका घ्या, तिन्हीच्या GDP मध्ये भारताचा वाटा आहे. रशियाचं कच्चं तेल आपण घेतलं नाही तर रशिया अडचणीत येतो. अमेरिकेला जर आम्ही डॉक्टर, इंजिनियर, हे प्रशासकीय अधिकारी पुरवले नाही, त्यांचे बंद पडतात ऑफिस. कोणाचे? अमेरिकेचे. हो. आणि तिसरं, चायना, त्याच्या फुटेर मालाला बाजारपेठच मिळाली नाही भारताची, ते बी अडचणीत येतात. लोकाला फार प्रश्न पडतो, हो हे अमेरिकेचं एवढं काय ऐकायचं, गप रशियाकडून राखेल डिझेल आणायला काय हो रे मोदी, असं लोक म्हणतात. पण त्या लेवलवर त्यांना बी काय करावं लागतो? विचार करावा लागतो. जर डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेला जर वाकड्यात बोललो आपण
अडचणी खूप आहेत. त्यात एक अडचण सांगतो. अनेक इंजिनियर, अनेक CA वगैरे जे आपल्या देशातले तिथं कायला आहेत, कामाला आहेत, त्यांनी जर तेवढे काढून दिले तर आधीच बेरोजगारी, त्यांना रोजगार कुठून द्यायचा? पण दुखावून चालत नाही महाराज. ही अडचण आहे. दुसरी अडचण आहे, जागतिक लेवलचा नियम आहे, डॉलरमध्ये पैसा कन्वर्ट झाल्याशिवाय व्यवहार होत नाही. पण आपण किती पैसा भरला तो आधी अमेरिकेला जातो, मग तो डॉलरमध्ये कन्वर्ट होतो आणि मग ती करन्सी ज्या त्या देशाला पाठवली जाते. आधी आपला रुपया काय करावा लागतो? डॉलरमध्ये कन्वर्ट करावा लागतो आणि तो सगळा व्यवहार अमेरिकेतून होतो. जर आपण अमेरिकेला न विचारता रशियाकडून तेल घेतलं, मग त्यांना डॉलर कोणते द्यायचे ते देतच नाही. लगेच ते पासबुक आहे, जे खातं आहे ना आपलं, ते ब्लॉक करून टाकतात अमेरिकेवर. सगळ्या अडचणी असतात. आता आपल्याला बसल्या बसल्या काय लागलं? जुन्या काळात असं नव्हतं. म्हणजे मी मोदीचा समर्थक आहे असा अर्थ करू नका. जसं हे मोदीचं दुःख नाही, त्याच अंगाने आपण हे बी लक्षात ठेवलं पाहिजे, ही आपल्या परिवाराची अडचण आहे. भारत एक परिवार आहे आणि आपण थोडं संयमानं घेतलं पाहिजे. महाराज आमच्या एवढं तुम्ही फिरत नाही, पण आमचा अनुभव सांगतो, डिझेल खरंच भेटत. 10 पेट्रोल पंप सोडावं लागतात, 11 वेळ नक्की भेटत. थोडा वेळ द्यावा लागतो. आणि आपल्याला ग्रामीण भाग आता अडचण येते, त्यात काही वादच नाही. म्हणजे सरकार फारच फार धोरणानं धोरणं चाललेत असाही माझा दावा नाही. या सरकारनं फाजील योजनाही काढून ठेवल्यात, त्याही मोठ्या अडचणीच्या आहेत. ह्या फाजील योजनेमुळे 3 अडचणीत सध्या भारत भोगतोय. 3 अडचणीत आपल्या देशासमोर. पहिली अडचण आहे माणसाला कामं नाहीत. दुसरी अडचण आहे कामाला माणसं नाहीत. पहिली अडचण काय? माणसाला कामं नाहीत. दुसरी अडचण कामाला माणसं नाहीत. तिसरी अडचण लई मोठी आहे, जी माणसं भेटतात ती कामाची नाही. कामच करीनात महाराज माणसं. हो फवाऱ्यावर भेटनात माणसं. बरं भेटलेले सुद्धा नीट किती. बरं ते काम करायला येणारे बाया 2 प्रकारच्या बाप, काय रोजानं येणारे आणि काय गुत्त घेऊन येणारे. दोघीतलंही फरक. जी रोजानं येते तिचं 10 वाजता उरकतच नाही. गुत्त घेतलं की 8लाच उरकत. बरं जी रोजाने येते तिला घडी घडी ताण लागते, आणा पाणी. जी रोजाने येते तिला घडी घडी ताण लागते. आणि तिची पाणी प्यायची स्टाईल बी कशी असते माहितीये का सुरेश महाराज? बघावं लागेल माझ्याकडे. पाणी पिती का खाती तिलाच माहिती. पण मी ह्या मुद्द्यापुरतं बोलत होतो. अवघड असत. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. एवढा महत्वपूर्ण देश, पण 25 वर्षापूर्वी या देशाचं नेतृत्व कोणी केलं तो पंतप्रधान आम्हाला आठवत नाही, पण 750 वर्षापूर्वीच्या ज्ञानोबरायचा कोणालाच विसर पडत नाही. ह्याला म्हणतात राहिल्या त्या कीर्तीच्या कामाची. बाहुबळे विष्णुदास नाही नाश पावत. एवढंच फळ मिळतं का? अजून फळ मिळतं, त्याचा विचार दुसऱ्या चरणात. योग भाग्य योग योग
योगाचं भाग्य मिळतं. योगाची ते भाग्य क्षमा आदी दमा इंद्रिये दया क्षमा शांती हे योगाचं भाग्य आहे, त्याला प्राप्त होतं. आणि सर्व शक्ती चालत किती ताकद येते त्याच्या अंगात. अरे बाप, त्या भावबळावर त्याच्या अंगात एवढी ताकद येते, त्याला रेडा बोलवायची धमक मिळते. अंगी ऐसे बळ रेडा बोले. त्याच्या अंगात एवढी ताकद येते, भिंत चालू शकतो तू. त्याच्या अंगात एवढी ताकद येते, मेलेला माणूस तो चालू शकतो. आणि वैकुंठवासी मारुतराव महाराजाच्या बाबतीत सांगतात, एवढी ताकद येते पाण्यावर सुद्धा गाडी चालू शकतो. भगवान बाबा बद्दल सांगतात, पाण्यावर बसून तो ज्ञानेश्वरी वाचू शकतो, बैसोनी पाण्यावरी. असे खूप आहेत. असे चमत्कार करण्याची ताकद त्याच्या अंगात येते. हे कशानं येते? भावबळानं. पण महाराज, त्याच्याविषयी भाव धारण करायचा आणि बळ येण्याचा संबंध काय? म्हणजे व्यवहाराचा एक नियम आहे. तो नियम काय? अभंगाचं 3रं विद्याचे जे काय धन, विद्याचे जे काय जे कमवलं पुढे त्या पोरांना. बाबूराव दशरथेचं हरिभाऊ दशरथांना, हरिभाऊ दशरथेचं उमेद दशरथेला. बापाच्या धनावर अबाधित मुलाचा हक्क असतो. आणि जेव्हा आम्ही याला बाप म्हणून जोडलं, याला बापाची भूमिका एवढी बजावता येते. एकाएकी केला मिराशीचा धनी, सर्वस्व तो देतो. तो एवढं म्हणतो, देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, दरोनी तन्मयाचे छत्रे गवळविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिदलेव, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी, माझे ऐश्वर हे सर्वांग लेवोनी, मिरवा भूषणेही यश कीर्ती दोन्ही. पुढचे चरण आहे का, माझे आयु देही देतो संतोषोनी हो. सर्वस्व त्या भक्ताला देतो. मग दया क्षमा शांती देणार नाही का? सगळं देतो. पित्याचे जे काय धन, पुत्रा कोण वंचिल. महाराज, पण तुम्ही सगळी फळं सांगितली जीवनमुक्तीची, पण जीवनमुक्ती जरी भोगायची असली, याच मृत्यू लोकात भोगायची ना. मग या मृत्यू लोकात त्या साधूचा आचार कसा असतो? तो कहाणे कडे बैसो, तो कहाणे कडे बैसो, तो कहाणे कडे बैसो, तो कहाणे कडे बैसो, तेने असो योग भागे घराये, योग भागे सर्वशक्ती चालत चालत
सर्वशक्ती चाल सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व शक्ती सर्व शक्ती सर्व शक्ती सर्व शक्ती चालत सर्व शक्ती चालत सर्व सर्व शक्ती सर्व शक्ती चालत
होता आणि पोरग खेळत होत आणि कोंबडी लागली पोराच्या माग. पोरग रडलं, बाबा 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 पप्पा पप्पा पप्पा. पोरग का रडतून बापानं पेपर बाजूला ठेवला. पोरग दिसलं आणि कडवर घेतलं. बापाच्या कडवर बसल्या बरोबर ते पोरग त्या कोंबडीला म्हणत हट हट. म्हणजे ज्या कोंबडीकडं पाहून याची फाटली होती त्याच कोंबडीला दम द्यायची ताकद त्याच्या अंगात कशी काय आली? कारण आतापर्यंत एकटा होता, आता बापाच्या कडावर बसला. तसं हे माया, मृत्यू, विकार याच्याशी युद्ध करताना साधक का सावीस होतो, पण जेव्हा तोच भगवंताच्या कडेवर बसतो तेव्हा याच्यावर सुद्धा दम टाकायची हिंमत ठेवतो. तो का म्हणे माया होय दासी लागे पाया. ही निर्भय अवस्था प्राप्त होते पण कोणाला? ज्यांनी परमात्म्याविषयी भाव धारण केला त्याला. ज्ञानेश्वर वैकुंठवासी आदरणीय शिवाजीराव रणेर पाटील अर्थात आदर्श शिक्षक, त्यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्यांना योग्य ते स्थान परमात्म्याने द्यावं आणि पित्याच्या पाठीमागे जे जीवन आहे ते जगण्याची ताकद या मुलांना मिळावी, प्रेरणा मिळावी आणि अजून काळजी नसावी. जरी बाप गेला आई अजून आहे. एवढंच नाही, बापाची आई सुद्धा अजून आहे, आजी सुद्धा आहे. यांच्या आणि बापाच्या स्थानी असणारे 2 चुलते सुद्धा आहेत. यांच्या छत्रछायेत त्यांचं पुढचं जीवन जावं अशी सद्भावना व्यक्त करतो. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करून सर्व गुणीजन महाराज मंडळी यांचे आभार मानून विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हरी बोलिले गुरे विडेवा गुरे उतरे हरी नाय उच्चारी नादे करना मुला कामने ज्ञानेश्वर रखा पाया पैकी करा हरी ज्ञान देवकारा आधार समाधान संत संगे सर्व अखंड प्रेमा पंढरीचा चंद्रभागेशा पंढरीचा मागणी प्रत्याये या संता श्री दुका मने आता उदरत होई या संता श्री मध्ये आदरणीय आमचे कैलासवासी शिवाजीराव सोपानराव रणेर यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कीर्तन महोत्सवासाठी उपस्थित वारकरी भूषण असणारे, ज्यांनी पूर्ण आयुष्य आपलं आळंदी, पंढरपूर, देहू या गावी
त्या ठिकाणी घालवलेलं आहे असे वेदांताचार्य वारकरी भूषण उमेश महाराज दसरथे यांच्या सुश्राव्य अशा वाणीतून भावबळे विष्णुदास नाही नाश पावत या अभंगावर असं गोड असं निरूपण केलेलं आहे. खरोखर दादांचं आमच्या पूर्ण आयुष्य गोरगरिबांच्या उद्धारासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घालवलेलं आहे. सर्व भावंडावर लेकरावर नितांत प्रेम करणारं व्यक्तिमत्व आज जरी या जगाचा निरोप जरी घेतलेला असला तरी त्यांचे विचार आमच्या सदैव आमच्या भोवताल असतील याची खात्री आहे. या ठिकाणी उपस्थित सर्व गुणीजन मंडळी यांचंही या कीर्तन महोत्सवामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचंही खूप खूप धन्यवाद. विशेष करून बापू पंढरीनाथ बुवा, सोन्नेकर महाराज, कुंभारीकर, एक कुरकेकर, आर्वीकर, सर्व पंचक्रोशीतील उपस्थित गुणीजन मंडळी आणि आमचे कृष्णा महाराज सोनोळेकर आणि विशेष कौतुक करावं तेवढं सर्व पाहुण्यांनी या ठिकाणी या कीर्तन महोत्सवाला उपस्थित दर्शवली त्या सर्वांचं आणि गोड अशी गजानन साऊंड सिस्टीमने सुंदर असं ध्वनी महाराजांना पुरविला त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतो. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव